Welcome to session 4 of pair of lines. Up till we have seen homogeneous equation of second degree in x and y represents a pair of lines if h square minus ab greater than equal to 0. बरोबर आहे. सम ऑफ रूट्स मायनस 2h अपॉन बी आणि प्रॉडक्ट ऑफ रूट्स a अपॉन बी. काय काय बघितलं आपण? हे इक्वेशन ax स्क्वेअर प्लस ट्वाइस hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0 हे पेअर ऑफ लाईनचंच असतं कधी? h स्क्वेअर मायनस ab ग्रेटर दॅन इक्वल टू 0. ही पहिली कंडिशन. नंतर याचे जे दोन रूट्स असतील त्याचे सम ऑफ रूट्स जे आपण m1 m2 ने दाखवतो ते सम ऑफ रूट्स आपण काय घेतले? मायनस 2h अपॉन बी आणि प्रॉडक्ट ऑफ रूट्स कशाने घेतला? a अपॉन बी. हे तीन फॉर्म्युले आपण बघितले. जनरली हे दोन सम ऑफ रूट्स, प्रॉडक्ट ऑफ रूट्स आणि हे इक्वेशन पेअर ऑफ लाईन्स कधी रिप्रेझेंट करतं? h स्क्वेअर मायनस ए बी इक्वल टू 0 असेल तर. ओके, मग याच्यावरचे एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे आहेत. ओके, याच्यावरचे एक्झाम्पल्स बघा. पहिलं एक्झाम्पल, शो दॅट दिस इक्वेशन रिप्रेझेंट्स अ पेअर ऑफ लाईन्स. हे इक्वेशन पेअर ऑफ लाईन्सचं आहे, हे रिप्रेझेंट करायचं. मग आपली कंडिशन काय आहे पेअर ऑफ लाईन्सची? एच स्क्वेअर मायनस ए बी ग्रेटर दॅन इक्वल टू 0 पाहिजे, ही कंडिशन आहे. मग ही कंडिशन याच्यासाठी तुम्हाला काय माहिती पाहिजे? ए माहिती पाहिजे, बी माहिती पाहिजे आणि एच माहिती पाहिजे. ए बी एच कुठं आहे? ए बी एच कुठं आहे? स्टँडर्ड इक्वेशनमध्ये आहे. मग कम्पेअर विथ दिलेल्या इक्वेशनची कम्पॅरिझन करा. ए एक्स स्क्वेअर प्लस ट्वाइस एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इक्वल टू 0 याच्याशी कम्पॅरिझन केली. मग आता ए म्हणजे कोण? एक्स स्क्वेअरचा सहगुणक म्हणजेच एची किंमत 1. 2h कोणाचा कोइफिशियंट आहे? एक्स वायचा म्हणजे त्याची किंमत आहे 2 आणि बी म्हणजे वाय स्क्वेअरचा कोइफिशियंट -1. अँड देअरफॉर एच स्क्वेअर मायनस ए बी इक्वल टू एच स्क्वेअर म्हणजे एच स्क्वेअर. आता 2h बरोबर 2 आहे, याचा अर्थ एच बरोबर काय येईल? 1 येईल. बरोबर आहे. मग 1 मायनस एची किंमत 1, बीची किंमत -1 म्हणजेच किती आला? 2 ही किंमत पॉझिटिव्ह आहे. याचाच अर्थ काय? गिव्हन इक्वेशन रिप्रेझेंट्स पेअर ऑफ लाईन्स. गिव्हन इक्वेशन रिप्रेझेंट्स पेअर ऑफ लाईन्स. हे पेअर ऑफ लाईन्सच इक्वेशन आहे असा हा पार्ट. ओके, तुमच्यासाठी बघा, तुम्ही ट्राय करा. मी दुसरा प्रॉब्लेम तुमच्यासाठी देतोय. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 0. बघा हा प्रॉब्लेम, हाही मीच घेतो वाटल्यास. मग कम्पेअर करा पुन्हा. कुणाशी? कम्पेअर विथ स्टँडर्ड इक्वेशन. कम्पेअर विथ कुणाशी कम्पेअर करणार मी? आपल्या इक्वेशनशी. कोणतं? ए एक्स स्क्वेअर प्लस होमोजिनियस इक्वेशन ट्वाइस एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इक्वल टू 0. मला काय मिळेल? ए बरोबर 1, 2h आहे का? 0 आणि बी बरोबर सुद्धा 1. अँड देअरफॉर एच स्क्वेअर मायनस ए बी. एच स्क्वेअर 0चा स्क्वेअर मायनस ए मायनस बी म्हणजेच किती आला? -1. ही टर्म काय आली? निगेटिव्ह आली. उत्तर काय पाहिजे? पॉझिटिव्ह पाहिजे होतं. आहे का पॉझिटिव्ह? नाही. याचाच अर्थ काय? गिव्हन इक्वेशन डज नॉट रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स. संपलं. हे पेअर ऑफ लाईन्स आहे तर हे पेअर ऑफ लाईन नाही रिप्रेझेंट करत. तुमच्यासाठी एक होमवर्क देतो आहे. एक पार्ट तुमच्यासाठी, एक प्रॉब्लेम होमवर्क बघा. एक्स स्क्वेअर मायनस 2√3 एक्स वाय मायनस वाय स्क्वेअर इक्वल टू 0. ट्राय युअर सेल्फ. मेथड तुम्हाला माहिती आहे. असेल तर एस स्क्वेअर मायनस ए बी पॉझिटिव्ह किंवा 0 येईल, नसेल तर निगेटिव्ह येईल. सिम्पल कन्सेप्ट आहे. ओके, बघा पुढचा व्हरायटी. फाइंड
सेपरेट इक्वेशन्स ऑफ लाईन्स रिप्रेझेंटेड बाय, याचा अर्थ आता हे इक्वेशन आहे ना, हे पेअर ऑफ लाईनचं आहे, पेअर ऑफ लाईनचं आहे. नसेल तर तुम्ही चेक करू शकता. 2h म्हणजेच काय, एक्स वायचा कोइफिशियंट म्हणजेच एचची किंमत काय आहे 7/2 आणि बीची किंमत a0 आहे, एक्स स्क्वेअर नाहीच आहे आणि बीची किंमत 3 आहे. बघा एच स्क्वेअर मायनस AB 49/4 मायनस a इंटू बी 0. ही संख्या काय आली, ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आली. बरोबर आहे, ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आली. याचा अर्थ हे इक्वेशन पेअर ऑफ लाईनचं आहे. मग पुढचा क्वेश्चन त्यांनी विचारला, जर हे इक्वेशन पेअर ऑफ लाईन्सचं आहे तर त्या दोन लाईन कोणत्या ओरिजिनमधून जाणाऱ्या, विच आर दिस टू लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन, कारण हे होमोजिनियस आहे, याची 1+1 डिग्री 2 आहे. मग ओरिजिनमधून जाणाऱ्या दोन लाईन कोणत्या, तर बघा हे इक्वेशन पुन्हा घ्यायचं, 3y² + 7xy = 0. फॅक्टर पाडा किंवा कॉमन घ्या. फॅक्टर इम्पॉसिबल आहे, मी कॉमन घेऊ शकतो. कोण, y कॉमन घेतला, काय राहिला 3y + 7x = 0. याचाच अर्थ काय येईल, y = 0 और 7x + 3y = 0. y = 0 म्हणजे एक्स ॲक्सिस आहे, ओरिजिनमधून जातो. x + by या प्रकारची लाईन आहे, ओरिजिनमधून जाते. आर सेपरेट म्हणजे ह्याच काय आहे, ओरिजिनमधून जाणाऱ्या सेपरेट लाईन्स आहेत. सेपरेट इक्वेशन्स ऑफ लाईन्स थ्रू ओरिजिन, ह्या ओरिजिनमधून जाणाऱ्या दोन वेगवेगळ्या लाईन्स आहेत. असा हा प्रॉब्लेम. आणखी एक प्रॉब्लेम बघूया. सेकंड प्रॉब्लेम बघा, 3x² मायनस 10xy मायनस 8y² = 0. आता हे कोणत्या दोन लाईनचं आहे, आता इथं फॅक्टर पडतात बघा, कारण a आहे, b आहे, 2h आहे, याचे फॅक्टर्स पडतात. 8 3 -24, -24चे असे दोन फॅक्टर पाडा, ॲन्सर -10 येईल. मग 24चे फॅक्टर 12 × 2. मोठ्याला मिडलचं साईन द्या, छोट्याला अपोजिट साईन द्या, म्हणजेच काय होईल 3x² - 12xy + 2xy - 8y² = 0. टेकिंग फर्स्ट टू टुगेदर, पहिले दोन एकत्र घ्या, काय राहील x - 4y. दुसरे दोन एकत्र घ्या, काय कॉमन आहे 2y, काय राहिला x - 4y = 0. कॉमन एका ब्रॅकेटमध्ये आणि उरलेले दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये. दोघांचा प्रॉडक्ट 0 आहे, याचाच अर्थ दोघांचा सेपरेट पण 0 आहे. आणि 3x + 4y = 0. पुन्हा याच्यामध्ये ax + by, ax + by कॉन्स्टंट आहे का, नाही. हेच तुमचे काय आहेत, सेपरेट इक्वेशन्स आहेत, सेपरेट इक्वेशन्स ऑफ लाईन्स. जर समजा फॅक्टर्सच पडत नसतील तर अशा वेळेला कसं शोधायचं, त्याच्यावरती एक प्रॉब्लेम घेऊ आपण. बघा हा प्रॉब्लेम, 3 सेपरेट इक्वेशन्स ऑफ द लाईन्स 3x² - 2√3xy - 3y². h² काय येईल 2√3, म्हणजे h म्हणजे √3 येईल, √3चा स्क्वेअर 3 - a b मायनस प्लस होईल, 9 3 12 पॉझिटिव्ह येईल. पेअर ऑफ लाईन्स रिप्रेझेंट करतं. सेपरेट कोणते आहेत ते शोधायचं आहे. मग 3 3 9, 9चे फॅक्टर पडतात का हो, नाही. 9 1 9 आणि 3 3 हा उत्तर येतो का, येत असेल तर मला तरी माहीत नाही. मग मी काय करायचं, याचे फॅक्टर्स कसे पाडायचे, मग हा प्रॉब्लेम कसा सोडवायचा. तर हे इक्वेशन कुठून जाणार आहे, हे काय आहे, होमोजिनियस इक्वेशन आहे. बघा याची डिग्री 2, याची 1+1 2, होमोजिनियस आहे. मग होमोजिनियस असेल तर ते कुठून जाणाऱ्या दोन लाईन रिप्रेझेंट करतं, ओरिजिनमधून जाणाऱ्या. मग मी मानतो लेट y = mx b one of the line represented by given equation.
हे जे इक्वेशन ज्या दोन लाईनचं आहे ओरिजिनमधून जाणाऱ्या त्यापैकी एक लाईन ही आहे आणि जर एक लाईन ही असेल तर ती ते इक्वेशन सॅटिस्फाय करेल, आपला रूल आहे. अँड देअरफॉर द्या टाकून किंमत 3x² मायनस 2√3x² यम. वाय ऐवजी मी काय टाकलं, mx टाकलं. मायनस 3 यमचा स्क्वेअर म्हणजे m² x² इक्वल टू 0. x² थ्रूआउट कट केला, दॅट इज काय होईल 3 मायनस 2√3m मायनस 3m² इक्वल टू 0. नेगेटिव्ह साईन चेंज करा अँड देअरफॉर 3m² प्लस 2√3m मायनस 3 इक्वल टू 0. आता हे काय झालं, क्वाड्रॅटिक झालं. आणि क्वाड्रॅटिक इन यम आणि मग यमचा फॉर्म्युला आठवतो ना, दोन रूट काढायचे, मायनस बी प्लस मायनस अंडर रूट ऑफ b² मायनस 4ac अपॉन 2a. या फॉर्म्युल्यानुसार तुमचे रूट्स येतील कोणते, यम इक्वल टू बी म्हणजे हा तुमचा ए आहे, इथं ए म्हणजे कोण आहे 3 आहे, बी म्हणजे 2√3 आहे आणि सी म्हणजे -3 आहे. द्या किंमत टाकून मायनस बी मायनस 2√3 प्लस मायनस अंडर रूट ऑफ याचा स्क्वेअर 4 × 3 12 मायनस 4 ए म्हणजे 3 बी म्हणजे -3 अपॉन 2a and which is equal to minus 2√3 plus minus 4 3s 12 12 3s 36 पण हे काय होईल प्लस होईल 12 प्लस 36 48 upon 6. am I correct? which is equal to minus 2√3 plus minus 48 can be written as 16 × 3 16 square root 4√3 upon 6. एकदा प्लस घ्या एकदा मायनस घ्या, मग याचे दोन रूट्स काय येईल मायनस 2√3 प्लस 4√3 अपॉन 6 अँड दुसरा रूट येईल मायनस 2√3 मायनस 4√3 अपॉन 6. एम आय करेक्ट? हेच तुमचे दोन रूट्स आहेत. that is equal to minus 2√3 plus 4√3 2√3 upon 6 2 1s 2 3s and minus 6√3 upon 6 म्हणजेच पहिला रूट काय येईल m1 इक्वल टू √3 अपॉन 3 1 अपॉन √3 आणि m2 म्हणजेच काय येईल -√3. हे काय आहेत तुमचे यम काय दाखवतो स्लोप्स आहेत, हे काय आहे स्लोप्स आहे आणि म्हणून इक्वेशन काय येतील देअरफॉर इक्वेशन्स आर y इक्वल टू ओरिजिन मधून जाणारी आहे 1 अपॉन mx अँड y इक्वल टू -√3x. जर तिरकस गुणाकार करून एका बाजूला घेतले तर काय होईल √3y इक्वल टू x म्हणजेच काय x मायनस √3y equal to 0 and √3x plus y equal to 0 are separate equations of lines. ओके, असा हा फॅक्टर्स पडत नसतील तर हा फॉर्म्युला वापरा. पुढचा प्रॉब्लेम बघा, हा त्याच कॅटेगरीमधला पुढचा प्रॉब्लेम पण ट्रिग्नोमेट्रीमध्ये फाइंड सेपरेट इक्वेशन्स ऑफ द लाईन्स. याचा ते पेअर ऑफ लाईन्स आहे पण दोन लाईन कोणत्या ते शोधायचं आहे, हे होमोजिनियस आहे. मग यालाही तेच करू आपण. लेट y इक्वल टू mx बी वन ऑफ द लाईन रिप्रेझेंटेड बाय गिवन इक्वेशन ओके. अँड देअरफॉर द्या टाकून किंमत तुम्हाला x² प्लस 2 कोसेक एल अल्फा एक्स इंटू पुन्हा mx म्हणजेच x² प्लस m² इक्वल टू 0. काय करा थ्रूआउट काय कॉमन आहे
एक्स स्क्वेअरने डिवाइड करून टाका. मग क्रमाने हायेस्ट टर्म पहिल्यांदा घेऊ, एम स्क्वेअर प्लस 2 कोसेक अल्फा एम प्लस 1 इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर कट केला तर 1 प्लस 2 कोसेक अल्फा एम प्लस एम स्क्वेअर मी लिहिताना रिव्हर्स लिहिलं. हे काय झालं, क्वाड्रॅटिक इन एम झालं. मग याचे रूट्स म्हणजेच अँड देअरफॉर याची कंपॅरिझन केलं तर ए बरोबर क्वाड्रॅटिक म्हटल्यावर ए एक्स स्क्वेअर एम, बी बरोबर काय येईल 2 कोसेक अल्फा आणि सी बरोबर काय येईल 1. आणि मग याचे दोन रूट्स कोणते, एम इक्वल टू मायनस बी मायनस 2 कोसेक अल्फा प्लस मायनस बी स्क्वेअर 4 कोसेक स्क्वेअर अल्फा मायनस 4ac अपॉन 2a. एम आय करेक्ट, मायनस 2 कोसेक अल्फा प्लस मायनस इथंही 4 आहे इथंही 4 आहे, बाहेर घेतला 2a विच इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर अल्फा मायनस 1 अपॉन 2 थ्रूआउट कट केला तर काय राहिला मायनस कोसेक अल्फा प्लस मायनस कोसेक स्क्वेअर मायनस 1 विच इज इक्वल टू कॉट स्क्वेअर अल्फा अपॉन 1. एम आय करेक्ट, इथपर्यंत काही शंका, विच इज इक्वल टू. बघा एकदा प्लस घ्या, आता कोसेक कॉट स्क्वेअर ही आयडेंटिटी आहे, 1 प्लस कॉट स्क्वेअर इक्वल टू कोसेक स्क्वेअर, म्हणून कोसेक स्क्वेअर मायनस 1 इक्वल टू कॉट स्क्वेअर. आणि म्हणून तुम्हाला आलं कोसेक अल्फा प्लस मायनस कॉट अल्फा. मग देअरफॉर दोन रूट्स कोणते झाले, पहिलं रूट्स m1 यमच्या भाषेतला आहे म्हणून मायनस कोसेक अल्फा प्लस कॉट अल्फा अँड दुसरं रूट झालं m2 मायनस कोसेक अल्फा मायनस कॉट अल्फा. हे काय झाले आर रूट्स, म्हणजेच काय आहेत ते स्लोप्स आहेत. कुठून जाणाऱ्या लाईनचे, ओरिजिनमधून जाणाऱ्या लाईनचे. अँड देअरफॉर देअर इक्वेशन्स, आणि म्हणून त्या लाईनचे इक्वेशन्स काय येतील. अँड देअरफॉर इक्वेशन्स ऑफ लाईन्स आर, देअरफॉर इक्वेशन्स ऑफ लाईन्स आर y इक्वल टू m1 म्हणजे हा मायनस कोसेक अल्फा प्लस कॉट अल्फा, घेताना पॉझिटिव्ह पहिल्यांदा घेऊ इंटू एक्स अँड y इक्वल टू दोघांनाही निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह कॉमन घ्या, कोसेक अल्फा प्लस कॉट अल्फा इंटू एक्स अँड दीज आर द सेपरेट इक्वेशन्स ऑफ द लाईन्स. अशा प्रकारचे उरलेले एक्झरसाइजमधले प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करता येतील. ओके, बघा पुढचा प्रॉब्लेम, फाइंड कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिनमधून जाणाऱ्या दोन लाईनचं जॉईंट इक्वेशन म्हणजे गुणाकार करून येणारं इक्वेशन शोधायचं आहे. अँड परपेंडिक्युलर टू द लाईन्स, हे सुद्धा ओरिजिनमधून जाणाऱ्या दोन लाईन्स आहे, पण या दोन लाईनला आपल्या लाईन कशा आहे, परपेंडिक्युलर आहेत. आता हे सोडवायच्या दोन मेथड आहेत, सम आणि प्रॉडक्टपासून पण सोडवता येतो, डायरेक्ट पण सोडवता येतो. कसं, तर पहिल्यांदा सिंपल प्रॉब्लेम, याचे फॅक्टर्स पडतात बघा, ज्यांचे फॅक्टर्स पडतात त्यांच्यासाठी पहिली वे. ओके, 5 त्रिक 15, 5 आणि 3, 5 प्लस 3 8, कारण लास्टला प्लस आहे, दोघांनाही मिडल टर्मचं साईन द्यायचं, म्हणजे याचे फॅक्टर्स पडतात 5x स्क्वेअर मायनस 5xy मायनस 3xy प्लस 3y स्क्वेअर इक्वल टू 0. 5 त्रिक 15चे फॅक्टर पडले, ॲन्सर बेरीज 8 आली, दोघांनाही मिडल टर्मचं साईन द्या. झालं, पहिले दोन कॉमन घ्या, पहिल्या दोघांमध्ये काय कॉमन आहे, 5x कॉमन आहे, म्हणजे शिल्लक काय राहील, इथं काय कॉमन आहे, मायनस 3y कॉमन आहे, पुन्हा शिल्लक काय राहील, बघा बरोबर आहे का, कॉमन एका ब्रॅकेटमध्ये आणि उरलेले दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये. आणि मग दोन लाईन्स तुम्हाला मिळाल्या ओरिजिनमधून जाणाऱ्या, x मायनस वाय इक्वल टू 0 अँड 5x मायनस 3y इक्वल टू 0 आर लाईन्स थ्रू ओरिजिन. ओके, मग यांचे स्लोप काढा. हॅव्हिंग स्लोप्स, पहिल्या लाईनचा स्लोप m1 मानू,
काय फॉर्म्युला आहे, मायनस कोइफिशियंट ऑफ एक्स अपॉन कोइफिशियंट ऑफ वाय 1 अँड दुसऱ्या लाईनचा स्लोप m2 मायनस कोइफिशियंट ऑफ एक्स अपॉन कोइफिशियंट ऑफ वाय 5/3. इथपर्यंत काही शंका? बघा, दोन सेपरेट इक्वेशन शोधले, त्यांच्यावरनं y = mx, त्यांचे स्लोप शोधले, 5/3 इथपर्यंत आपण आलो. ओके, आता तुम्हाला कशा लाईन पाहिजे, परपेंडिक्युलर लाईन पाहिजे. अँड देअरफॉर स्लोप्स ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स टू गिवन लाईन्स आर. मग पहिल्या लाईनला जी परपेंडिक्युलर आहे तिचा स्लोप काय येईल, -1/m1. याचा रेसिप्रोकल घ्या, चिन्ह बदला, कारण दोघांचा परपेंडिक्युलर म्हटल्यावर हिचा आणि हिचा गुणाकार काय येईल, -1. निगेटिव्ह रेसिप्रोकल -1. आणि दुसऱ्या लाईनला जी परपेंडिक्युलर आहे तिचा स्लोप -1/m2, म्हणजे उलट करा, चिन्ह बदला, -3/5. स्लोप मिळाले. आता ह्याही कुठून जाणाऱ्या आहे, ओरिजिन मधूनच जाणाऱ्या आहे. अँड देअरफॉर इक्वेशन्स थ्रू ओरिजिन आर कोणत्या प्रकारचं, y = mx या प्रकारचं. इक्वेशन्स थ्रू ओरिजिन आर या y = mx टाईप. मग कसे येतील ते, y = पहिल्या लाईनचा स्लोप -1 × x अँड y = -3/5 × x. म्हणजेच काही हा तिकडे गेला तर x + y = 0 अँड हा 5 तिकडे घेतला तर 5y = -3x, म्हणजेच 3x + 5y = 0. चेक करून बघा. आपल्याला यांचं काय पाहिजे आहे, कंबाइंड इक्वेशन. अँड देअरफॉर कंबाइंड इक्वेशन इज, दोघांचा गुणाकार करा, x + y × 3x + 5y = 0. आतमध्ये गुणा, 3x² + 5xy + 3xy + 5y² अँड दॅट इज काय आलं तुमचं, 3x² + 8xy + 5y² = 0. हे झालं तुमचं जॉईंट इक्वेशन. बघा, त्या दोघांना ज्या परपेंडिक्युलर लाईन आहे त्यांचं इक्वेशन हे आहे. काय झालं, एक्स आणि वायचे सहगुणक बदलले आणि मिडलचं फक्त साईन बदललं. डायरेक्ट परपेंडिक्युलर. पण आता हे परीक्षेसाठी नाही, तुम्हाला जर डायरेक्ट विचारलं तर MCQ मध्ये असा प्रॉब्लेम 3 मार्काला येऊ शकतो. काय केलं बघा, सेपरेट इक्वेशन शोधले, नंतर त्यांचे स्लोप काढले, त्याच्यावरनं त्यांच्या परपेंडिक्युलर लाईनचे स्लोप निगेटिव्ह रेसिप्रोकल घेतले आणि ओरिजिनमधून जाणार आहे म्हटल्यावर y = mx ते स्लोप आणि y = त्या स्लोपच्या किमती टाकल्या, सिम्प्लिफाय केलं, गुणाकार केला, तुमचं ॲन्सर मिळालं. इज द रिक्वायर्ड कंबाइंड इक्वेशन ऑफ लाईन परपेंडिक्युलर टू गिवन लाईन्स. असा हा प्रॉब्लेम. याला पॅरलल प्रॉब्लेम तुमच्यासाठी देतो आहे 2. हे तीनही इक्वेशन बघा पॅरलल आहेत. 5x² + 2xy - 3y² = 0. याचे फॅक्टर्स पडतात. 5 × 3 = 15, 5 × 3 जाऊ द्या, खालच्याला x कॉमन घ्या, 2 लाईन डायरेक्ट मिळतील, 3x + 4y आणि x = 0. x = 0 ला परपेंडिक्युलर y = 0 आहे आणि पुढची लाईन तुम्हाला स्लोपवरनं शोधता येईल. तसंच याचे पण फॅक्टर पडतात. वरच्या प्रॉब्लेम पाहून हे 3 प्रॉब्लेम तुमच्यासाठी होमवर्कला तुम्ही सोडू शकता. ओके, पुढच्या आता ज्यांचे फॅक्टर्स पडत नाही त्यांच्यासाठीचा प्रॉब्लेम आपण पुढच्या सेशनमध्ये बघूया. अप टिल बाय बाय.